अक्कलकोटमध्ये पाय ठेवताच एक गोष्ट अगदी ठामपणे बोलली जाते की स्वामींच्या या दरबारातून कोणीही कधीच उपाशी जात नाही. दररोज हजारो नाही तर लाखो भक्तांचे पोट भरणारे हे महाप्रचंड स्वयंपाकघर नेमकं चालतं तरी कसं? एवढ्या मोठ्या प्रमाणावर दररोज जेवण कसं बनवलं जातं? आज आपण अक्कलकोटच्या याच चमत्काराचा म्हणजेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा हा सुंदर प्रवास पाहणार आहोत. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अन्नछत्राच्या पडद्यामागची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत हे अन्नछत्र नक्की कुठे आहे, पहाटेपासून इथे जेवणाची पूर्वतयारी कशी केली जाते, इथली प्रसिद्ध नैवेद्यार्थी कशी असते, निराधारांसाठी डब्यांची संकल्पना ही नेमकी काय आहे, घरबसल्या ऑनलाईन बुकिंग करण्याची सोपी पद्धत काय आहे आणि इथे देणगी कशी दिली जाते, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये असणार आहेत. तर चला मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूयात. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर सर्वात आधी आपण दर्शन घेतो ते खंडोबा मंदिराचं. असं म्हणतात स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी त्यांचं पहिलं पाऊल याच मंदिरात ठेवलं होतं. खंडोबारायाचं दर्शन घेऊन आपण पुढे येतो समाधी मठामध्ये, जिथे स्वामींची पवित्र समाधी आहे. इथे आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. त्यानंतर आपण पुढे जातो चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये, जिथे स्वामींनी खूप काळ घालवला आणि भक्तांना अनेक प्रचिती दिल्या. तिथून पुढे चालत गेल्यावर आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे बाळप्पा महाराजांच्या मठाचं. स्वामींच्या अनन्य भक्तांपैकी एक असलेल्या बाळप्पा महाराजांची ही जागा ऊर्जा देणारी आहे. आणि शेवटी आपण पोहोचतो त्या ऐतिहासिक जागेवर, म्हणजेच वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर या ठिकाणी, जिथे स्वामींनी तब्बल 22 वर्ष त्या पवित्र वटवृक्षाच्या छायेत वास्तव्य केलं. मुख्य मंदिरात मनोभावे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जातो एका मुख्य जागेकडे, ते म्हणजे अक्कलकोटचं अन्नछत्र. वटवृक्ष मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्थित आहे. साधारणतः 1988 मध्ये अगदी छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या अन्नक्षेत्राचं आज एका भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं आहे. इथे जात पात धर्म असं काहीही न बघता येणाऱ्या प्रत्येक जीवाला स्वामींचा महाप्रसाद म्हणून अगदी आदराने पोटभर जेवण दिलं जातं. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा पहाटे 4 वाजल्यापासूनच या महाप्रचंड स्वयंपाकघरात हालचाली चालू होतात. रोज हजारो लोकांचे जेवण बनवायचे म्हणजे नियोजन पण तेवढंच कडक लागतं. इथे एका वेळेस शेकडो किलो भात, शेकडो लिटर आमटी आणि हजारो चपात्या बनवल्या जातात. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण बनवून सुद्धा त्याची चव आणि दर्जा घरच्या जेवणासारखीच टिकून असते. इथे चपाती बनवण्यासाठी आता आधुनिक मशीनचा वापर सुद्धा केला जातो. पीठ मळण्यापासून ते चपाती लाटून भाजण्यापर्यंत सर्व काही या मशीनद्वारे अत्यंत स्वच्छतेने पार पाडले जाते. आणि अक्कलकोटला आल्यावर इथला प्रसिद्ध शिरा घेतल्याशिवाय दर्शन पूर्णच होत नाही. हा शिरा इतका चविष्ट आणि मऊ असतो की तो जिभेवर ठेवताच विरघळतो. स्वच्छतेच्या बाबतीत इथे 100% काळजी घेतली जाते. भाज्या धुण्यापासून ते अन्न शिजवण्यापर्यंत सगळीकडे ऑटोमॅटिक मशीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते माहिती आहे का? हे जेवण बनवताना कर्मचाऱ्यांच्या मनात असणारा स्वामींबद्दलचा हा भाव. एवढं तुम्ही भाजी कट करताय, इथे एवढे मोठमोठे टोप भरून आहेत, हात वगैरे दुखत नाहीत किंवा काय असं इजा वगैरे? सगळं त्यांनाच स्वामी महाराज की जे म्हणतो आम्ही, तिचं नाव घेऊन बाजूला बसतो. एवढं तुम्ही हाताने लाटता, हात वगैरे दुखत नाहीत तुमचे? आम्हाला काय नाही, स्वामी समर्थ आहेत आम्हाला माग. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे म्हणते. दुपारी जेवण सुरू होण्यापूर्वी स्वामींच्या मूर्तीला अतिशय सुंदर आणि सुबक असा महानैवेद्य दाखवला जातो. यावेळी होणारी ही नैवेद्यार्थी नेमकी कशी असते, चला आपण पाहून घेऊयात.
या अन्नक्षेत्रात फक्त इथे येणाऱ्या स्वामी भक्तांनाच नव्हे तर संपूर्ण अक्कलकोटमध्ये असलेल्या अनाथ, अपंग आणि निराधार लोकांसाठी दररोज डब्बा घरपोच पोचवला जातो. ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे. आता फायनली आपण महाप्रसादाचा लाभ घ्यायला बसलोय. मी स्वतः ताटात तुम्ही बघू शकता, सगळ्यात भारी म्हणजे इथे वांग्याची भाजी, वरण, त्याचबरोबर सगळ्यांना आवडतो जो अक्कलकोटचा आहे तो फेमस शिरा, चपाती आणि भात. या सर्व गोष्टी दुपारच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी असतात आणि या खूप चविष्ट आहेत. तर चला आपण ट्राय करूया कसं झालंय बघूया. वांग्याची भाजी तर एक नंबर असतं. म्हणजे सर्व जर तुम्ही ट्राय केलात, घरचं जेवण आणि इथलं सेम म्हणजे घरच्यापेक्षा सुद्धा खूप चांगलं इथे आपल्याला बघायला मिळतं. कोणतंही तीर्थक्षेत्र असू दे, महाप्रसादाच्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या जेवणाला चव वेगळीच असते. आता मी याचा लाभ घेतो. तुम्ही पण या अक्कलकोटला अन्नक्षेत्रामध्ये एकदा नक्की येऊन जावा. जर तुम्ही अक्कलकोटला येत असाल तर गर्दीपासून वाचण्यासाठी तुम्ही अन्नक्षेत्र मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन घर बसल्या ऑनलाईन महाप्रसादाचे किंवा अन्नदानाचे बुकिंग करू शकता. तसेच हे एवढं मोठं अन्नक्षेत्र भक्तांनी दिलेल्या देणगीवरच चालतं. तुम्ही सुद्धा इथे येऊन अधिकृत देणगी कक्षामध्ये आपली गुप्त किंवा जाहीर देणगी देऊ शकता, ज्याची तुम्हाला रीतसर पद्धतीने पावती मिळते. तर मित्रांनो, हे आहे अक्कलकोटचं अन्नक्षेत्र, जिथे रोज अन्नरूपाने स्वामी स्वतः प्रत्येक भक्ताची भूक भागवतात. इथे येणारा प्रत्येक माणूस जेव्हा तृप्त होऊन बाहेर पडतो आणि त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तेच समाधान म्हणजे स्वामींची खरी कृपा. कधीतरी वेळ काढून अक्कलकोटला नक्की या आणि या अन्नक्षेत्रातील महाप्रसादाचा लाभ नक्कीच घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.